अहो काय नाही बघा, मटण केले झणझणीत कोल्हापुरी मटण. ती या नारळाच्या झिंज्या उसकडून उपडल्या, ते बी मारतूल खाऊन मग एका भुगुन्यात मटण वापरायला घेतलं. वाईस तेल मीठ आणि हळद टाकून मग घालायचं पाणी आणि खळाळा उसळू आणायचा आणि मग अरे काढलं का नाही असं म्हणत म्हणत वाटकावर आळणी सुबवर दणका द्यायचा आणि याला म्हणायचं अजून उकडायचा आहे थांब. घरात मसाला एवढाच होता त्यामुळे ह्यो मसाला एवढाच आणि वल्ला मसाला ह्यो सगळा घ्यायचा बघा भाजून आणि फिरवायचा मिक्सरात गर्रा. असा झाला पाहिजे बघा एकदम लदलदीत. मग एका ठावक्यात घ्यायचं तेल, तेल तापलं म्हणलं की टाकायचा कांदा आणि घ्यायचा पाक तळामुळातनं भाजून हलवत राहायचं. हलवाय कटाळा करायचा नाही, पाक लाल विस्तोवर भाजायचा. मग वल्ला मसाला टाकायचा आणि तो बी जरा घ्यायचा भाजून. जर ढसा लागलं तर पळीभर आळणी टाकायचं आणि मग त्यात घालायची ही महत्वाची गोष्ट, कुसाक्का फूडची कोल्हापुरी झणझणीत घरगुती चटणी. ही चटणी जर तुम्हाला घरपोच पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करा, लगेच तुम्हाला मिळून जाईल. मग त्यात टाकायचं उकडलेलं मिटियन्सचं लुसलुशीत असं मटण आणि हलवून करायचं एक जीव. फक्त त्याचा जीव आधीच गेलेला असतो त्यामुळे लय घालवायचं नाही. वरण टाकली कोथमीर की झालंच तयार. रश्श्याला बी त्योच जरासा मसाला भाजायचा, त्यात कोल्हापुरी चटणी टाकायची आणि आळणी पाणी टाकलं की उसळ आला की झाला रस्सा तयार. आणि आपली कोल्हापुरी चटणी असली की दुसरं काही लागतच नाही, झणझणीत पण याला. आहा जबरदस्त झाली बघा, बघूनच तोंडाला पाणी सुटलं. भाकरी बरोबर खायच्या आधी तसंच जरासं खाऊन घेतो.